SI सिस्टीममध्ये या परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम मीडियम याची परमिटिव्हिटीची व्हॅल्यू आपण काढली, ही आहे एप्सिलॉन नॉटची किंमत. ओके, पण आता ठीक आहे, हे झालं परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ओके, एअर लाईक मीडियम. आता दुसरं माध्यम असेल, डायलेक्ट्रिक माध्यम असेल, तर त्याची परमिटिव्हिटी काय असेल? तर डायलेक्ट्रिक माध्यम हे नेहमी इन्सुलेटिंग माध्यम असतं, कारण कंडक्टरमध्ये तो फील्ड बनवत नाही. कंडक्टर त्याला परमिशन देत नाही आहे, कारण त्याला परमिशन जास्त लागते. परमिटिव्हिटी एप्सिलॉन ऑफ द कंडक्टर इज इन्फिनिटी असते. परमिटिव्हिटी ऑफ द कंडक्टर इन्फिनिटी, मग खूप मोठी इन्फिनिटी खर्च करावा लागतो, म्हणून याची परमिशन घेणं सहज नाही आहे. म्हणून मेटलचा परमिटिव्हिटी काय हा इन्फिनिटी असतो. ओके, तर मग चला आता बाकीच्या डायलेक्ट्रिक माध्यमाचा परमिटिव्हिटी काय असतो ते काढलं पाहिजे. कुठल्याही माध्यमाचा परमिटिव्हिटी एप्सिलॉननं डिनोट करतो. एप्सिलॉन कुठल्याही अदर दॅन एअर ऑर स्पेस किंवा मेटल याचा परमिटिव्हिटी एप्सिलॉननं डिनोट करतो आणि डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. याला म्हणतात रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज द परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ स्पेस और व्हॅक्यूम परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. म्हणून या दोघांच्या रेशोला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असं म्हणतोय एप्सिलॉन आर. आणि यालाच दुसरी व्याख्या आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के कॉन्स्टंट. मित्रांनो, हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, डाय हा शब्द का आला आणि इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इलेक्ट्रिक चार्जसाठी ही एक याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते असं म्हटलंय इलेक्ट्रिक चार्जसाठी. पण निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्जसाठी पण तीच व्हॅल्यू आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जसाठी सुद्धा तीच व्हॅल्यू असते. म्हणून दोन दोन प्रकारच्या चार्जेससाठी सेम डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो, म्हणून त्याचं नाव काय पडलं डायइलेक्ट्रिक. डाय म्हणजे दोन्ही प्रकारच्या चार्जेससाठी ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. जसं आपण म्हणतो ना डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, एखाद्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 80 आहे, 40 आहे, तर हा पॉझिटिव्ह चार्जला दिलेली परमिशन सुद्धा तेवढीच आणि निगेटिव्ह चार्जला दिलेली परमिशन सुद्धा तेवढीच आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे. म्हणून डायइलेक्ट्रिक हा शब्द असा पडला. म्हणून डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजेच कोण आहे? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे. आणि या दोघांनाही युनिट नसतं. रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला पण युनिट नाही आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला पण युनिट नाही, डायमेन्शन नाही आहेत. पण परमिटिव्हिटीला युनिट आहेत आणि डायमेन्शन आहेत. आता परमिटिव्हिटीचं जर युनिट आणि डायमेन्शन काढायचं असेल तर कुलम्स लॉकडे जाऊ शकता तुम्ही. फोर्स इक्वल टू 1/4π एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. हे न्यूटन आहे, हे मीटर स्क्वेअर आहे, हे कुलम स्क्वेअर आहे. एप्सिलॉन नॉटला इकडे आणा, कुलम स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे त्याचं SI युनिट झालं. CGS युनिट असं सांगू शकता तुम्ही. म्हणून युनिट ऑफ परमिटिव्हिटी काय आहे हे कळलं, पण युनिट ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी नॉट युनिट. रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला युनिट नाही आहे आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला पण युनिट नाही आहे. राईट. मग आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ व्हॅक्यूम मीडियम किती असतो? तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ व्हॅक्यूम मीडियम म्हणजे व्हॅक्यूम माध्यमाचा परमिटिव्हिटी म्हणजेच एप्सिलॉन नॉट असतो. मग एप्सिलॉन नॉट कटला तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ व्हॅक्यूमची किंमत किती आली? 1. ठीक आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ व्हॅक्यूमची किंमत 1 आली. आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट नेहमी 1 पेक्षा कसा असतो? मोठा असतो. ओके. आता एअरसाठी पण आपण याची किंमत एप्सिलॉन नॉटच घेतोय, पण त्याची किंमत 1.0003 आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ एअर, पण आपण राऊंड ऑफ करत असताना 1च मानत असतो त्याला. ओके. त्यानंतर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मेटल किती असतो? इन्फिनिटी. कारण इन्फिनिटी अपॉन कोणीही असेल तर इन्फिनिटीच होतं, म्हणून इन्फिनिटी. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मेटल इज इन्फिनिटी. तर हे व्हॅल्यू माहीत असू द्या तुम्हाला. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे माध्यमावर डिपेंड असतं कुठल्या प्रकारचं आहे. ओके. म्हणून डायइलेक्ट्रिक मीडियम मध्येच हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिफाईन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला पण डायइलेक्ट्रिक मीडियम का म्हणतो? इन्सुलेटरच असतं, कारण हे बघा परमिशन जास्त लागते ना याला मेटलसाठी, म्हणून तो मेटलमधून जात नाही. तर हे माध्यमाचा रोल पण आपण शिकलो. आता चला मग पाहूया, 2 इलेक्ट्रिक चार्जेस जेव्हा आपण रेस्ट करतो एका विशिष्ट अंतरावर, तेव्हा त्या दोघांमध्ये इंटरॅक्शन फोर्स कुलमनं सांगितलेला आहे. तर आता मला काय म्हणायचं आहे,
व्हॉट इज द इफेक्ट ऑफ मीडियम ऑन दॅट फोर्स. कुलम फोर्सवर माध्यमाचा परिणाम कसा होतो ते पण जाणलं पाहिजे. मग कुलम फोर्सवर माध्यमाचा परिणाम कसा होतो हे जाणण्यासाठी आपल्याला काय करणार आता पहा. लक्षात घ्या थोडंसं विद्यार्थी मित्रांनो. इथे एक कन्सेप्ट आहे, इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक. इक्विव्हॅलेंट डिस्टन्स, एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक मीडियम. बघा, एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक मीडियमचा एक फॉर्म्युला काढायला लागलोय. एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक इक्वल टू काय असतं बघा, लक्षात घ्या बाळांनो. समजा दोन याला हवेत ठेवला, दोन चार्जेसला, तर फोर्स इन एअर इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R². ओके. आता तेवढेच अंतरात आता डायइलेक्ट्रिक भरलात, तर दोघातला फोर्स ऑन मीडियम बिटवीन टू चार्जेस व्हेन मीडियम इज देअर 1/4 पाय. आता इथं एप्सिलॉन घेणार इनटू हे डिस्टन्स कुठलं आहे रे, एअर असतानाचं दोघातलं डिस्टन्स आहे, Q1 Q2 अपॉन डिस्टन्स इन मीडियम स्क्वेअर. आता पहा, एप्सिलॉनची जागा मी के इंटू एप्सिलॉन नॉटला देऊ शकतो का नाही, के इंटू एप्सिलॉन, कारण डायइलेक्ट्रिक मीडियम आहे म्हणून याला के करतो, के इंटू एप्सिलॉन नॉट दिलं. आता पहा, इक्विव्हॅलेंट एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स म्हणजे काय, या दोघांचा फोर्स जर समान करायचा असेल, दोघांचा फोर्स समान होण्यासाठी डिस्टन्सची तुलना करायची आपल्याला. एअर इक्विव्हॅलेंट म्हणजे माध्यमात आर डिस्टन्स कव्हर करताना एअर डिस्टन्स किती असला पाहिजे, त्याला एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स म्हणायचं. म्हणजे या दोघांना मॅच करा, दोन फोर्सेस इक्विव्हॅलेंट, याचा अर्थ दोन इक्वल फोर्स ऍक्ट करत असतील, तर तेव्हाचा डिस्टन्स काय असेल ते त्याला म्हणतात इक्वल डिस्टन्स, एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स. तर बघा, हवा असताना जे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स माध्यमात असताना किती होणार असा प्रश्न आहे. तर मग इक्विव्हॅलेंट आहे याचा अर्थ हे दोन फोर्स इक्वल घ्या. तर इक्वल घेतला तर यात काही गोष्टी कटतात आणि राहतं काय, 1/r एअरचा स्क्वेअर इक्वल टू 1/k इंटू आर मीडियमचा स्क्वेअर. आता पहा, तुम्हाला आर मीडियम पाहिजे, तर आर मीडियमचा स्क्वेअर इक्वल टू डिस्टन्स इन एअर अपॉन के. ठीक आहे. आता तुम्हाला एअर मीडियम पाहिजे तर काय करणार, डिस्टन्स इन एअर, समजा एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स पाहिजे असेल मीडियममध्ये तर तुम्ही असं करू शकता, डिस्टन्स इन मीडियम इक्वल टू डिस्टन्स इन एअर डिवाइडेड बाय रूट के. म्हणजेच हा आहे एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक मीडियम. तर एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणजे काय, रूट के टाइम्स डिस्टन्स थिकनेस. हे कोण आहे, थिकनेस ऑफ द डायइलेक्ट्रिक, डिस्टन्स ऑफ मीडियम थिकनेस. समजा टी थिकनेसचा डायइलेक्ट्रिक स्लॅब टाकलात तुम्ही, टी थिकनेसचा डायइलेक्ट्रिक स्लॅब टाकलात, तर एअर इफेक्टिव्ह डिस्टन्स किती झालं, रूट के इंटू टी. रूट के इंटू टी हा झाला डिस्टन्स इन मीडियमची किंमत. हे एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक म्हणजे डिस्टन्स इन एअर इक्वल टू रूट के टाइम्स डिस्टन्स इन मीडियम. म्हणजे तुम्हाला लांबी, डायइलेक्ट्रिक माध्यमाची लांबी दिलं तर रूट केनं मल्टिप्लाय करून इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन एअर काढायचं असतं. तर याचं नाव आहे एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स इन डायइलेक्ट्रिक. टी थिकनेसच्या स्लॅबमध्ये एअरच्या इक्विव्हॅलेंट डिस्टन्स किती कव्हर करेल असं म्हणतात. तर टी थिकनेसच्या याच्यामध्ये एवढं पूर्ण करेल ते एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स म्हणजे रूट के टाइम्स डायइलेक्ट्रिक मीडियम घ्यायचं. तर हा फॉर्म्युला आहे. तर चला मग आता याचा उपयोग घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग सांगा, जर समजा डिस्टन्सवर परिणाम होत असेल, एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्सचा जर हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत झाला असेल, तर आता पाहूया एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स काढत असताना रूट के डायइलेक्ट्रिक मीडियमच्या
रूट के न मल्टिप्लाय करून डिस्टन्सचा रेशो तुम्ही काढलेला आहे. तर मग आता प्रॉब्लेम असे विचारलेत भरपूर वेळेस, तर ते सूत्र काढायचं आहे तुम्हाला. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन द मीडियम. आत्ता सांगितलं तर फॉर्म्युला बघा. फोर्स इन एअर अपॉन फोर्स इन मीडियम इक्वल टू के. के डिस्टन्स जर सेम असेल दोघांचं, तर कारण एप्सिलॉन डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट येतं, एप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट येतं, त्यालाच आपण के म्हणतो. मग फोर्स इन मीडियम जर काढायचा असेल, फोर्स इन मीडियम जर काढायचा असेल तर फोर्स इन एअरला के न काय करता, डिवाइड करता. म्हणजे एखादा डायलेक्ट्रिक मीडियम जर दोन चार्जच्या मध्ये भरला तर फोर्स कमी होतं का वाढतं. हवेमध्ये असताना फोर्स एवढा होता, दोन चार्जेस हवेत ठेवल्यानंतर दोघातला फोर्स एवढा होता. डायलेक्ट्रिक मीडियम भरलं कम्प्लिटली, त्याला मध्ये बुडवलं, त्या दोन चार्जेसला अंतर तेवढाच ठेवलंय, पण डायलेक्ट्रिक माध्यमात बुडवलं त्याला, तर के पटीने त्याचा फोर्स काय झाला, कमी झाला. म्हणजे डायलेक्ट्रिक माध्यम फोर्सला काय करतं, अपोज करतं, कमी केलं ना त्यांनी. म्हणजेच फोर्स इन एअर डिवायडेड बाय के केलं, म्हणजे पूर्वीपेक्षा फोर्स कमी झाला. पण आता दोन चार्जला सर्वांनाच दोन्ही चार्जला पूर्ण भरत नाही, आता पार्शियल फिल करतो. म्हणजे कसं, त्या दोन चार्जच्या आतमध्ये टी थिकनेसचा स्लॅब इन्सर्ट करतो. टी थिकनेसचा स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर फोर्सवर काय परिणाम होतो ते जाणलं पाहिजे. ओके, तर चला मग दोन चार्जच्या आतमध्ये जर आपण डायलेक्ट्रिक स्लॅब जर टाकलात मध्ये तर काय होतं. हे बघा, हा Q1 चार्ज आहे, हा Q2 चार्ज आहे. दोघांच्या मध्ये टी थिकनेसचा स्लॅब टाकलाय. टी थिकनेसचा दोघातला अंतर किती आहे, आर डिस्टन्स होतं, त्याच्यात टी थिकनेसचा स्लॅब टाकलेला आहे. तर आता फोर्स किती झाला असं म्हटले. पहिलं किती होता, हा स्लॅब टाकण्याच्या अगोदरचा फोर्स 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R². एक. ओके, आता बघा, जेव्हा तुम्ही हा स्लॅब टाकलात तेव्हा काय झालं बघा. F इक्वल टू F डॅश म्हणतो 1/4 एप्सिलॉन नॉट, हा इथं काय झालं K. ओके, इनटू Q1 Q2. आता डिस्टन्स कशातलं आहे, डायलेक्ट्रिक प्लस हवा आहे. मग इथं के घेत नाहीये मी, हवेसारखंच डिस्टन्स मानतोय, पण डिस्टन्स इथं घेत असताना काय टोटल आर होतं ना. मग याचा एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स किती आहे, √kT आहे. म्हणजे आर प्लस √kT याचा स्क्वेअर. कारण हा स्लॅब मध्ये तुम्ही टाकलाय, म्हणजे याचा अर्थ एअर इक्विव्हॅलेंट डिस्टन्स. ओके, पूर्वी किती आर होतं, तर इथं आर एवढं टोटल आर आहे, आणि हा किती आहे, √kT आहे का नाही. मग आता हवेतलं तर किती झालेलं आहे, आर मायनस, इथं राहिलं बघा, आर मायनस टी प्लस √kT. हे उत्तर आहे बरोबर. म्हणजेच हा डिस्टन्स उरला, कारण टोटल आर त्यापैकी टी थिकनेस टाकलाय, तर उरलेली हवा कितीची आहे, आर मायनस टी उरलेली हवा आहे. हे बाहेरचं डिस्टन्स आर मायनस टी उरलेली हवा आहे. मग आता मध्ये किती इक्विव्हॅलेंट हवा आहे, इक्विव्हॅलेंट हवेचं डिस्टन्स किती आहे, √kT. तर हा फॉर्म्युला F डॅशचा असतो. आणि मग दोघांचा तुलना करा, काय येतं पहा, काय येतं, F डॅश अपॉन F. दोघांचा रेशो घ्या, हे कटतं, Q1 Q2 कटतं, आणि हा वर जातो R² अपॉन आर मायनस टी 1 प्लस √k इंटू T². असं पण घेऊ शकता, याला असं पण लिहू शकता. तर हे झालं इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब फोर्स बिटवीन टू चार्जेस. तर डायलेक्ट्रिक स्लॅब जर टाकला टी थिकनेसचा, तर तेव्हा त्या दोघांच्या फोर्सवर काय परिणाम होतो हे झालं. आता उत्तर बरोबर आहे का खोटं आहे बघा. समजा पूर्णच्या पूर्ण भरला असतं तर फोर्स हा कमी झाला असता, म्हणजे इथं फोर्स अपॉन के राहिला असतं. येतं का बघा. आता पूर्णच्या पूर्ण भरलात म्हणजे
टी, हा आर आणि टी कसा झाला, समान झाला. आर आणि टी जर समान झाला तर सांगा बरं याची किंमत किती झाली, 0. याची किंमत 0 झाली. इथं कोण राहिला मग, रूट के इंटू आर. कारण टीची किंमत आर पूर्णच्या पूर्ण भरले ना तुम्ही, टीची किंमत आर घेतलात तर बघा टीच्या जागी आर ठेवा, हे आर मायनस आर तर 0 झालंय. मग इथं काय राहिलं रे, रूट के इंटू आर झालं, त्याचा स्क्वेअर केलात के इंटू आर स्क्वेअर. मग इथं काय झालं बघा, इथं राहिलं के इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कटला, मग आलं का नाही बघा बरं, एफ डॅश बरोबर एफ अपॉन के. पण पूर्णच्या पूर्ण मटेरियल मीडियम डायलेक्ट्रिक भरलात तर 1 अपॉन के न फोर्स कमी होतो, म्हणजे एफ अपॉन के होतो. आता मी पार्टली फिल केलेलं सूत्र काढलं होतं आणि ते तुमच्यासमोर टॅली पण करून दिलं, तर हा फॉर्म्युला तुम्हाला काढता आला पाहिजे. हा फॉर्म्युला काढण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आठवतं का, म्हणजेच एअर इक्वॅलंट डिस्टन्स इन डायलेक्ट्रिक, म्हणजे डायलेक्ट्रिक थिकनेसला रूट के न काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, देन वी गेट द व्हॅल्यू. कारण याला आपण एअर इक्वॅलंट डिस्टन्स मानलंय ना, रूट के इंटू टी. हा तर हवा आहेच हो, पण हा एअर इक्वॅलंट डिस्टन्स मानायचा असेल तर रूट के इंटू टी करायचं. उरलं किती, आर मायनस टी, आणि मधलं किती आहे, रूट टाइम्स टी, रूट के टाइम्स टी. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब ऑन द फोर्स बिटवीन टू इलेक्ट्रिक चार्जेस. कुलम फोर्सवर डायलेक्ट्रिक स्लॅबचा परिणाम काय होतो. आता बघा, समजा मी काय केलं, हा मेटलचा टाकला, मेटल माध्यमाचा काय टाकला, स्लॅब टाकला, म्हणजे दोघांच्या मध्ये पत्रा टाकला, एवढ्या जाडीचा, टी जाडीचा पत्रा टाकला. म्हणजे के किती असतो, इन्फिनिटी. के इन्फिनिटी झाला म्हणल्यानंतर हे काय झालं, इन्फिनिटी. म्हणजे फोर्स किती झाला, 0. म्हणजे दोन चार्जच्या आतमध्ये जर तुम्ही डायलेक्ट्रिक टाकण्याऐवजी सरळ मेटलचा तुकडा टाकला असता, हा Q1 चार्ज आहे आणि या दोघांच्या मध्ये मेटल टाकला असतं, तर या दोघातला फोर्स किती झाला, 0. का, बघा ना, के किती घेतला तुमचा, इन्फिनिटी. एनिथिंग अपॉन इन्फिनिटी किती असतं, 0, म्हणून नवीन फोर्स 0 होतो. असं पण सांगता येतं. दुसरं काय बघा, या दोघांच्या मध्ये स्लॅब टाकला म्हणजे डायलेक्ट्रिक पत्रा टाकला मेटलचा, म्हणजेच काय झालं, मधून फील्ड जात नाही ना, मग याच्यावर फोर्स कधी ऍक्ट होतो, हा याच्या फील्डमध्ये असेल तर, आणि याच्यावर फोर्स कधी ऍक्ट होतो, हा याच्या फील्डमध्ये असेल तर. मग मध्ये तुम्ही काय टाकलाय, पत्रा टाकलाय म्हणजे मेटल टाकलाय, मेटलचा स्लॅब टाकलाय म्हणजे इकडचं फील्ड इकडे गेलं नाही, इकडचं फील्ड इकडे गेलं नाही, कारण मेटलमधून फील्ड पास होत नाही. म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो, जर दोन चार्जेसच्या मध्ये मेटल टाकला तर फोर्स किती झाला, 0. तर हे झालं इंटरॅक्शन. आणि इंटरॅक्शन मध्ये माध्यमाचा काय रोल असतो, कुठल्या पद्धतीचं माध्यम परिणाम करतं इंटरॅक्टिंग फोर्सवर, तर हा झाला इंटरॅक्टिंग फोर्स बद्दल, कुलम फोर्स बद्दल, त्याच्यावर होणारे परिणाम बद्दल हे झालं. शेवटी काय आहे सांगतो. आता बघा ना, ॲप्लिकेशन, त्या कन्सेप्टवर विविध प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जात असताना हे सर्व विचारलेल्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं असतं ते त्याचे फॉर्म्युले काढून द्यायला लागले तुम्हाला. अगदी तसंच बाळांनो, आता इथं पहा, पुढचा कन्सेप्टमध्ये असं सांगणार आहे मी. समजा एखाद्या चार्जवर अनेक चार्जेसनं फोर्स लावला असेल, एखाद्या चार्जवर अनेक चार्जेसनं फोर्स लावला असेल, तर रिझल्टंट फोर्स काढायचा कसा. इफ 2 or more than 2 forces acting on a charge, then how do you obtain the resultant force acting on that charge. जसं तुम्ही कुलम फोर्स मध्ये केवळ दोघांमधला फोर्स काढू शकलात, पण असं पण असू शकतं ना, अनेक चार्जेस मिळून एका चार्जवर फोर्स ऍक्ट करू शकतात. मग अनेक चार्जेस मिळून एका चार्जवर फोर्स ऍक्ट करतात, तर मग किती फोर्स ऍक्ट करतात, कसं काढायचं, तर त्यासाठी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वापरायचं. म्हणून प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन पहा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय आहे. व्हेन 2 or more than 2 forces acting at a point simultaneously, the resultant force acting on that point is the vector sum of the individual forces. तर एखाद्या पॉइंटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त फोर्सेस
एकाच वेळेस प्रयुक्त होत असतील तर रिझल्टंट फोर्स कसा काढायचा हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन सांगतं. आणि ते काय म्हणतं, जर समजा एखाद्या पॉइंटला दोन किंवा दोनपेक्षा जास्त फोर्सेस ॲक्ट होत असतील तर रिझल्टंट फोर्स म्हणजे त्या प्रत्येकाची वेक्टर सम करा. वेक्टर सम करा याचा अर्थ लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन वापरा आणि त्याची वेक्टर ॲडिशन करा. अल्जेब्रिक सम नका करू, वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन करत असताना डायरेक्शन लक्षात घेऊन त्याचा रिझल्टंट काढा. दोघांनी एकमेकाशी बनवलेला अँगल लक्षात घेऊन, फेज डिफरन्स लक्षात घेऊन त्याचा रिझल्टंट काढा, असं या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये म्हटलेलं आहे. इफ two or more than two forces acting simultaneously at a point F1, F2, F3, F1, F2 bar, F3 bar, F4 bar असे एका चार्जवर अनेक चार्जेसनं फोर्स लावला असेल, Q4, Q3, Q2, Q1. Resultant force acting on this charge will be vector sum of individual forces. त्या प्रत्येक फोर्सच्या वेक्टर समची काय करायचं, व्हॅल्यू काढायची. आणि यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मग यावर तुम्हाला रिमार्केबल थिंग्स असे आहेत. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काढणं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जरी तुमच्यासमोर प्रश्न आला असेल एकाच वेळेस 10 फोर्सची बेरीज कसं करावं, तर एकाच वेळेस 10 फोर्सची बेरीज विचारणाऱ्यानं विचारलेला आहे. पण माणूस आहोत आपण, माणसाला जे सांगितलं त्या पद्धतीने आपण करत जाऊया. तुम्हाला माहित आहे 4 नंबर ऍड करा म्हणलं की तुम्ही सायमल्टेनियसली 4च्या 4 एकदाच ऍड करता का? नाही. काय करता, पहिले 2 ऍड करता, आलेल्या रिझल्टमध्ये तिसरा करता, त्याच्या आलेल्या रिझल्टमध्ये चौथा ऍड करता, त्याच्या आलेल्या रिझल्टमध्ये 5वा ऍड करता का नाही? तसंच इथं पण करायचं आहे. याचा अर्थ असा नाहीये की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वापरा, एकदाच बेरीज करा, असं पण नाहीये. पण वेक्टर सम करत असताना रूल तर फॉलो केलेच पाहिजेत. रूल फॉलो करत असताना तुम्हाला त्याच्या डायरेक्शन लक्षात घेऊनच ऍड करता आलं पाहिजे. मग डायरेक्शन लक्षात घेण्यासाठी आपण कुठल्या दोघांचा रिझल्टंट काढा, आलेल्या रिझल्टंटमध्ये तिसरा ऍड करा, पुन्हा आलेल्या रिझल्टमध्ये चौथा ऍड करा, अशी बेरीज करून रिझल्टंट काढला जातो. म्हणजे नेमकं तुम्हाला ॲट अ टाइम दोघांनाच ऍड करायचं आहे. म्हणून व्हेक्टर ॲडिशनचे 3 नियम आहेत. पहिला आहे सिंपल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. म्हणजे कसं, दोघं एकाच डायरेक्शनमध्ये असतील 2 व्हेक्टर तर सरळ सरळ सिम्पली ॲड करा. सिंपल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन काय सांगतं, इफ 2 व्हेक्टर हॅव द सेम डायरेक्शन देन डायरेक्टली वी कॅन ॲड देम. हा सिंपल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. दुसरा आहे ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. जर 2 व्हेक्टर्स इन ऑर्डर असतील, इन ऑर्डर याचा अर्थ पहिला जिथं संपतोय तिथं दुसरा सुरू होत असेल, आणि मग इन ऑर्डर असतील आणि नॉन लिनियर असतील, दोघं इन ऑर्डर आहेत आणि एका दिशेत जात असतील, सरळ ऍड कराल तुम्ही. दिशा एक जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रिन्सिपल कोणतं, सिंपल प्रिन्सिपल वापरणार ॲडिशनचं. जर समजा दिशा वेगळी असेल पण एकमेकाला फॉलो करत असतील, दे विल मेक द ट्रायंगल, आणि म्हणून त्याची रिमेनिंग साइड ऑफ द ट्रायंगल गिव्स देअर रिझल्टंट. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन वापरायचं. पण ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन जरी वापरला तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सांगणारा फॉर्म्युला हाच आहे जो मी तुम्हाला सांगायला चाललोय. त्यानंतर सिच्युएशन अशी आहे, एकाच वेळेस 2 फोर्स थिटा अँगल करून एकाच बॉडीवर ऍक्ट होतात. म्हणजे 2 व्हेक्टरची सुरुवात एकाच कॉमन ओरिजिन पासून असेल तर अशा वेळेस रिझल्टंट काढण्यासाठी प्रिन्सिपल ऑफ पॅरलेलोग्राम वापरायचा असतो. आणि पॅरलेलोग्रामचा प्रिन्सिपल वापरा की ट्रायंगल लॉचं प्रिन्सिपल वापरा, रिझल्टंट 2च व्हेक्टरचा एका वेळेस काढला जातो. आणि म्हणून त्या दोघांचा रिझल्टंट काढत असताना रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं काढायचं आणि डायरेक्शन कसं काढायचं शॉर्टली त्याचा फॉर्म्युला आठवण करून देतोय, ज्याचा वापर तुम्हाला विविध प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येतोय. जॉमेट्रिकल शेप दिले जातात तुम्हाला. म्हणजेच काय सांगितलं जातं, चार्जेस एका व्हर्टेक्सवर आहेत, स्क्वेअरच्या व्हर्टेक्सवर आहेत, तर बाकीच्या व्हर्टेक्सवरच्या चार्जेसनं लावलेला फोर्स काढा. ट्रायंगलच्या एका व्हर्टेक्सवरच्या चार्जवरचा फोर्स काढा. क्यूबच्या एका व्हर्टेक्सवरच्या चार्जवरचा फोर्स काढा. पेंटागॉन किंवा हेक्झागॉन यांच्या व्हर्टेक्सवर एक चार्ज आहे, त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स काढा. असे जेव्हा समस्या येतात, सर्कल आहे, सर्कलवर एक पॉईंट दिला जातो आणि त्या ठिकाणच्या पॉईंटवरच्या चार्जला रिझल्टंट फोर्स किती काढा असे विचारले जातात.
तेव्हा तुम्हाला जॉमेट्रिकल डाटा तर माहीत असलाच पाहिजे, ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज माहीत असल्या पाहिजेत, इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज माहीत असल्या पाहिजेत, आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी माहीत असली पाहिजे, स्क्वेअरच्या प्रॉपर्टी माहीत असल्या पाहिजेत, डायगोनल ऑफ द स्क्वेअरचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे, मीडियम बायसेक्ट टू द अपोजिट साईड माहीत असलं पाहिजे, अँगल बायसेक्टरचा प्रॉपर्टी माहीत असला पाहिजे. हे 10वीमध्ये शिकलेली तुमची जॉमेट्री पक्की असेल तर तुम्ही डिस्टन्सेस काढू शकता. आणि एकदा का तुम्हाला डिस्टन्सेस माहीत झाले की तुम्हाला कुलम्स लॉचा आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा वापर करून रिझल्टंट काढता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढणारा हा महत्त्वाचा आणि बेसिक फॉर्म्युला आहे. तो त्याची आठवण व्हावी म्हणून तुमचा त्याचा उल्लेख इथे देतोय. आणि डायरेक्शन काढणारा सुद्धा एक क्ल्यू तुम्हाला देतोय की कसं डायरेक्शन काढायचं असतं. तर विद्यार्थ्यांनो, समजा 2 फोर्सेस आहेत आणि 2 फोर्स एकमेकाशी थिटा अँगल केलेले आहेत. मग ट्रायंगल लॉ असो की पॅरलोग्राम लॉ असो, बघा हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे, हा पी वेक्टर आहे, हा क्यू वेक्टर आहे, दोघातला अँगल किती? थिटा आहे. इथे तुम्ही पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वापरणार डेफिनेटली. ओके, पण असंच नाही, असं जरी असलं ना, हा पी बार आहे आणि हा क्यू बार आहे, दोघातला अँगल पुन्हा किती झाला? थिटाच झाला ना. म्हणून या केसमध्ये सुद्धा हा जरी रिझल्टंट काढायचा असेल किंवा हा जरी रिझल्टंट काढायचा असेल, सेम फॉर्म्युला वापरायचा. कोणता? मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर समजा रिझल्टंटचा अँगल पी सोबतचं काढायचं आहे, रिझल्टंटचा अँगल पी सोबतचं काढायचं आहे आणि रिझल्टंटचा अँगल क्यू सोबतचं काढायचं आहे, तर कसं काढायचं? तर रिझल्टंटचा अँगल पी सोबतचं काढायचं असेल ना, तर टॅन अल्फा बरोबर क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू साइन कॉस थिटा हे घ्यायचं. म्हणजे ज्याच्या सोबतचा अँगल काढायचा त्याला एकदाच एंट्री द्या आणि दुसऱ्याला 2दा, वर साइन खाली कॉस. ओके, समजा तुम्हाला पी सोबतचा विचारला तर हा काढला. आता बीटा विचारलाय तर टॅन ऑफ बीटा इक्वल टू पी साइन थिटा डिवायडेड बाय क्यू प्लस पी कॉस थिटा. तर या फॉर्म्युल्यानुसार 2 वेक्टरचा रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढता येतं आणि या 2 फॉर्म्युल्यानुसार त्या रिझल्टंटनं रिस्पेक्टिव्ह वेक्टर सोबत बनवलेला अँगल पण कळतो. तर विद्यार्थ्यांनो, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वापरत असताना तुम्हाला वेक्टर ॲडिशन करा असं म्हटलंय. मग वेक्टर ॲडिशनबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. मग ते 2 वेक्टर ट्रायंगल डिस्क्राईब करत असतील किंवा पॅरलोग्राम डिस्क्राईब करत असतील तर दोघांसाठी एकच फॉर्म्युला आहे, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढणारा आणि रिझल्टंटचं डायरेक्शन सांगणारा अँगल सांगतो डायरेक्शन त्यांची. आता याच्यामध्ये अनेक केसेस आहेत. समजा दोघांतला थिटा जर 0 असेल तर मॅक्झिमम रिझल्टंट भेटतो, सरळ सरळ दोघांची ॲडिशन होते. म्हणजे थिटा 0 असेल तर आर बरोबर पी प्लस क्यू, याला आर मॅक्स म्हणायचं. आर मॅक्स मॅक्झिमम रिझल्टंट मॅक्झिमम. त्यानंतर थिटा जर 180 असेल तर आर सर्वात मिनिमम असतो. म्हणजे दोघांचं काय होतं? सबट्रॅक्शन, मिनिमम. आणि 2 फोर्सचा रिझल्टंट हा तिसरा असू शकतो का नसू शकतो हे कसं कन्फर्म करायचं? मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यूच्या मध्ये जर आला राहतो तो असू शकतो. पण 2 वेक्टरचा रिझल्टंट तो असू शकतो का नसू शकतो हे पण जस्टिफिकेशन करण्यासाठी आपण मॅक्झिमम किती असते त्याची व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू सांगा. आणि जर समजा एखादा फोर्स या दोघांच्या मध्ये असेल, दॅट मे बी द रिझल्टंट ऑफ दॅट 2 फोर्सेस असू शकतो. मग त्याचा अँगल विशिष्ट अँगल असू शकतो. त्यानंतर दोघातला जर थिटा 120 असेल, हा महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. दोघातला जर अँगल 120 असेल आणि 2 फोर्सेस सारख्या असतील तर सेम रिझल्टंट येतो. सेम रिझल्टंट येतो आणि दोघांचा अँगल बायसेक्ट करतो, अँगल बायसेक्ट करून जातो. जर 2 इक्वल वेक्टर आहेत आणि दोघांनी एकमेकासोबत 120 अँगल केला असेल तर रिझल्टंट तेवढाच मॅग्निट्यूड असतो जेवढा त्या दोघांना दोघांचा मॅग्निट्यूड तेवढाच रिझल्टंटचा पण मॅग्निट्यूड असतो. तर हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन सांगण्यासाठी हे गरजेचं आहे आणि हे तुम्हाला वेक्टर नावाच्या टॉपिकमध्ये डिटेल शिकलेलं आहे. तर इन शॉर्टमध्ये विविध प्रकारचे प्रॉब्लेम आले तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. तुम्हाला असे प्रॉब्लेम विचारतात, हो
एका स्क्वेअरवर 3 चार्जेस Q1 Q2 Q3, तर याच्यावरचा फोर्स काढा. मग इकडचा फोर्स या तिघांची ॲडिशन करा. याच्या सेंटरला चार्ज देतात, त्याचा काढा म्हणतात. इक्विलॅटरल ट्रायंगल देतात. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये हा पॉईंट दोनास एक विभागतो. हे प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत. बायसेक्ट करतो दोघा समोरच्या साईडला, हे पण प्रॉपर्टी माहीत पाहिजे. डायगोनल ऑफ द कुणाचा डायगोनल असतो, स्क्वेअरचा डायगोनल किती रूट 2 टाइम्स साईड असतो. तसं आयसोसेलस ट्रायंगल, तसंच आपलं काय हेक्झागॉन, रेग्युलर हेक्झागॉन 6च्या 6 बाजू सारख्या असतात आणि त्या सेंटरचा पण अंतर बाजू इतकंच असतं. हे विविध जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहेत. त्याचा वापर तुम्हाला जॉमेट्रिकल कन्सेप्टचा वापर करून या समस्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे इंटरॅक्शन फोर्स, कुलम फोर्स आणि त्यावर विचारलेल्या समस्या कशा सॉल्व्ह करायच्या, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय आहे, हे झाल्यानंतर आता पुढे सरकतोय व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे फील्डसाठी लागणारं नॉलेज बेसिक म्हणजे रोल ऑफ द मीडियम हे पण झालं आणि इलेक्ट्रिक फील्डला आता सुरुवात करतोय. तर इलेक्ट्रिक फील्डची ॲक्च्युअल सुरुवात इथून झाली. मग व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड? इलेक्ट्रिक फील्ड इज द स्पेस around the electric charge up to which it shows the influence, up to which it